तर जय गजानन मित्रांनो, हा व्लॉग आहे श्री दत्त जयंतीच्या दिवशीचा। यावर्षी योगायोग असं जुळून आलं की दत्त जयंती आणि गुरुवार एकाच दिवशी होतं। आता गुरुवार होता म्हटल्यावर संध्याकाळी मी आणि माझी बहीण निघालो श्रींच्या मंदिरात जाण्यासाठी। पण यावेळेस घोर असं झालं की मी विसरून गेलो होतो की दत्त जयंतीचं कीर्तन संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत असते। म्हणून कीर्तन तर काही ऐकणं झालं नाही। म्हटलं नियमाप्रमाणे पालखीसोबत मंदिराची प्रदक्षिणाच करून घेऊ। श्री दत्त जयंतीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो, कारण या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता। भगवान दत्तात्रय हे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात। ते महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसया माता यांचे पुत्र होते। भक्त हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि भगवान दत्तात्रयाकडून ज्ञान आणि बुद्धी मिळण्याची प्रार्थना करतात। विशेष म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। श्री दत्त जयंती निमित्त श्रींच्या मंदिरातील औदुंबर वृक्ष सुंदर फुलांनी सजवण्यात आला होता। श्रींच्या मंदिरातील दर्शन झाल्यानंतर मी आलो मंदिर परिसरातील भगवान दत्तात्रयांच्या मंदिरात। आपण जर एवढ्या महान हिंदू धर्मात जन्माला आलो आहोत तर आपल्याला आपल्या जयंती, उत्सव या सर्वांबद्दल माहिती असली पाहिजे। शेगावात श्रींच्या मंदिर परिसरात असलेले हे दत्त मंदिर फार पुरातन आहे। मला चांगल्या प्रकारे आठवते की मागच्या दत्त जयंतीला माझे फॉलोअर्स काहीच नव्हते आणि मला कोणीच ओळखत नव्हतं। पण एका वर्षात भगवान दत्तात्रयाची कृपा माझ्यावर अशी झाली की तुमच्यासारखे एवढे सारे प्रेमाचे माणसं माझ्या आयुष्यात जोडले गेले। तसं तर मी देवाजवळ कधीच काही मागत नाही, पण मागायचं झालं तर मी हे मागीन की माझ्या सर्व प्रेमाच्या माणसांना तू तुझा कृपा आशीर्वाद सदैव लाभू दे। त्यानंतर मी आलो शेगावातील गडीजवळील भगवान दत्तात्रयाच्या मंदिरात। शेगावातले हे दत्त मंदिर फार पुरातन आहे आणि विशेष म्हणजे या जागेवर भगवान दत्तात्रयाचा पाळणाही सजवलेला होता। येथील सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन मनोभावे नतमस्तक झालो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर तेवढं फॉलो करून घ्या फक्त। भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त।